नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज दिल के करीबमध्ये आपण भेटणार आहोत ते तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्रीला, जुई गडकरीला. चला तर मग स्वागत करूया माझ्या लाडक्या जुईचं. नमस्कार आणि वेलकम टू दिल के करीब. थँक्यू सो मच. बरं, आता दरवेळेलाच मी असं म्हणते, प्रत्येकाला म्हणते की तुझी खूप वाट बघितली. तर खरंच जुई किती वर्ष वाट बघते दिल के करीबमध्ये तुझी मी. मी हा शो जवळ-जवळ मॅनिफेस्ट केला होता. आ? हां. मी खरंच? मगाचपासून तुला सांगितलं नाही, पण मी एपिसोड्स बघायचे आणि मला छान वाटायचं कारण कुठलंही वाह्यात बॅकग्राऊंड स्कोर नाहीये या शोमध्ये किंवा उगाचच काही म्युझिक्स नाहीयेत. छान कन्व्हर्सेशन आहे आणि छान दिल के करीब गप्पा आहेत. त्यामुळे मी खरंच. मॅनिफेस्ट केला होता आणि फायनली मी आली आहे. थँक यू सो मच. इट मीन्स सो मच. बरं, तू एपिसोड्स बघितले, सो तुला डेफिनेटली माहीत असेल की तुझं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू. येस. सो ही आपली जी मैत्रीण आहे निलिमा अमित, तुझ्या ओळखीची असेल. हो. ती लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे आणि तुझ्यासाठी एक खूप छान पुस्तक पाठवले तिने. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. वाह! तुझ्यासाठी एक खूप छान तिने नोट पाठवली आहे. सगळ्यांसाठी वाचशील का? हां. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे, तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. इच्छा दांडगी असली की मदत आपणाहून तुमच्याकडे चालत येते. किती वा. छान. थँक यू सो मच. आणि मी नक्की वाचणार आहे आणि पुस्तक. तुझ्या आयुष्याशी निगडीत आहे, है ना? ॲक्चुअली त्याचं हेडिंगच किती हो. सुंदर आहे आणि मला वाचताना खरंच खूप छान वाटणार आहे कारण लिटरली मी सेकंड इनिंग जगतीये हां, माझी. हां. त्यामुळे खूप छान पुस्तक आहे. मी नक्की वाचणार. रोहन प्रकाशाने तुझ्यासाठी पाठवली ती दृष्टी. अनंत सामंत यांची कादंबरी आहे आणि 4 अंध मुलांच्या सहलीबद्दल आहे. अच्छा. माहिती आहे का या सगळ्यांना जवळ-जवळ माझ्याबद्दल? कारण मी गेली अनेक वर्ष अंध मुलांसाठी काम ओह करते. रिअली? येस आणि मी देहदान केलेलं आहे. हां, म्हणजे हां. दृष्टी म्हणजे जेवढं आपण दान करू शकतो ते 2013 लाच मी दान केलेलं आहे सगळं. हां, हां. एनरोल केलेलं आहे आणि अंध विद्यालय आहे, प्रगती अंध विद्यालय बदलापूरचं. हं. तिथल्या मुलांबरोबर मी बरीच वर्ष असोसिएटेड आहे. वाह! सो अगेन दिस इज लाइक दिल के करीब थिंग वाह! फॉर मी. वाह, वाह, वाह! थँक सो मच. मी नक्की वाचणार आहे. आपला एपिसोड झाल्यानंतर मला याबद्दल आणखीन सांगशील. नक्की. नक्की. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. टोटली हर्बल ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स बनवतात त्या. स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत. वॉव! बॉडी स्क्रब आहे, फेस ऑइल आहे, बॉडी ऑइल आहे, साबण वॉव! आहे, असे अनेक त्यांच्याकडे प्रॉडक्ट्स आहेत. वॉव! छान गोष्टी आहेत. इथे ह्या शोला यायचा एक वेगळा आनंद आहे हां. खूप छान गिफ्ट्स मिळतात. सो मच. मी मी आधीच्याही एपिसोड्समध्ये बघितलं हां, होतं. हां. हां, ही हां. सगळी ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत आणि हं. आय एम लाइक हॅपी मी सगळी वापरणार. कारण मी फार केमिकल्सच्या गोष्टी नाहीच यूज करत. अच्छा. सो हे नक्की वापरणार. येस. आणि NH25 हा जर का कुपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरलात, तर तुम्हाला माहितीच आहे, निसर्ग हर्ब्सच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर तुम्हाला आहे 25% डिस्काउंट. आपल्या 2 अगदी दिल के करीब मैत्रिणी आहेत, शीतल आणि शामल. आणि गुंफण हा त्यांचा ब्रँड आहे. ज्वेलरी डिझायनर्स आहेत दोघीजणी आणि कस्टमाइजसुद्धा करून देतात त्या ज्वेलरी. तुझ्यासाठी खूप मस्त सेट पाठवलाय बघ ना त्याने. वॉव! खूप सुंदर आहे. गुंफण हे नावच किती छान हो आहे ना ना? ज्वेलरी ब्रँडसाठी. वॉव! मला हे असे ऑक्सिडाइज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि मी सांगते ना माझी चॉईस कळलेली आहे. त्यामुळे खूप छान आहे हे. हे नक्की वापरणार हे पण आणि मी याचे फोटोज नक्की शेअर करणार. सो शेल पर्ल्स आणि व्हिक्टोरियन बीड्सनी बनवलेला हा सेट आहे. खूपच छान आहे. खूपच खूप गोड सुंदर आहे. आहे. असा मॉडर्न आणि एथनिक दोन्हीवरती हां, जाणारा हां. असा एक छान लुक आहे हा. सो मच. अमित आणि कविता सुरसे आपले 2 दिल के करीब फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे कनीरा पैठणी. वॉव! तुझ्यासाठी पैठणीचं एक काय म्हणू बॅग पाठवली आहे. खूप क्यूट आहे. ही खूप क्यूट खूप आहे. गोड आहे ना? खूप गोड आहे आणि अनयुज्युअल आहे एकदम. अनयुज्युअल आणि माहिती आहे ना आता आपण दोघी सेम शो करतो चॅनलच्या. हां, हां. आपला एक महाराष्ट्रीयन विथ अ ट्विस्ट नावाचा येस, नेहमी थीम असते. सो येस. त्याच्यावर ही अगदी ॲप्ट जाणारी आहे. सो नेक्स्ट शोला मी नक्की ही घेऊन जाणार. सो मच. खूप क्यूट आहे.
हे जे पैठणीचं एक्सेस फॅब्रिक जे उरलेलं असतं त्यातून काय करायचं हे नेमकं या लोकांना कळलंय. आणि आणि ते असं- नेहमी असे बटवे किंवा पाऊच असतात तसं नाहीये, ही अशी ट्रेंडी बॅग आहे मस्त. सो खूपच छान आहे, खूप आवडली मला. आणि बघताना असं वाटतं खूप एक्सपेन्सिव्ह असेल, पण नाही. त्यांचे दुपट्टे म्हणा किंवा जॅकेट्स म्हणा किंवा अशा बॅग्स म्हणा, पैठणीच्या बॅग्स खूप अफोर्डेबल आहेत, पण दिसायला खूप एक्सपेन्सिव्ह आणि एलिगंट दिसतात. मग तर खूप चांगला ऑप्शन आहे, घ्यायलाच हवे. थँक्यू अगेन. आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण मोहिनी शिंदे, जिच्या ब्रँडचं नाव आहे शिनेल, ही सुद्धा तुझ्या ओळखीची असेलच. शिनेल हे नाव खूप ऐकून आहे मी. सो कॉटन सिल्क महेश्वरी तिने तुझ्यासाठी गिफ्ट म्हणून पाठवली आहे. थँक्यू. साडीज आर लाईक माय प्राइज्ड पोझेशन्स. हो ना? आणि साडी दिल के करीब गोष्ट आहे खूप. हो. आणि त्यात जरीकाठाच्या अशा महेश्वरी वगैरे खूप हलक्या आवडतात. फुलक्या. हलक्या फुलक्या खूप सुंदर साडी. आणि थँक्यू सो मच शिनेल. थँक्यू. सो मोहिनीनी ना साड्यांची भिशी सुद्धा सुरुवात हो. केली आहे. सो त्याबद्दल जर का तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मोहिनीचा नंबर असतो, डेफिनेटली तिला कॉल करा. कारण खूपदा असं होतं की खूप एक्सपेन्सिव्ह साड्या असतात, पटकन कुणाला घेता येत नाहीत, तर त्यासाठी ही भिशी अगदी ॲप्ट आहे ना. खूप चांगला ऑप्शन आहे, खूप चांगला. माझा वीक पॉइंट मसाले, ते सुद्धा इन्स्टंट मिक्स मसाले. सो आपण आत्ता जिथे बसलोयत ना, मी हाय कोळीमध्ये मनीषा आणि भावेश कोळी या दोघांनी 13-14 वर्षापूर्वी चालू केलेलं हे रेस्टॉरंट आहे, रादर चेन ऑफ रेस्टॉरंट्स. आणि आता हे नवीन प्रॉडक्ट त्यांनी चालू केलंय, इन्स्टंट मिक्स आहे. वा. काय आहे भरली ते? वांगी भरली mix वांगी. आहे. हे तुझ्यासाठी नाही, हे चिकन मसाला. हो, ते घरी आई बाबांना देणार. वाव, क्रॅब मसाला, हे सगळं माझ्या कामाचं आहे ग. पण नाही, मी पूर्वी या रेस्टॉरंटला जेवलेली आहे, हा. बरेचदा जेवलेली आहे जेव्हा मी नॉनव्हेज खायचे. अच्छा. आणि मी डिरेक्टली सांगू शकते की इथे ऑथेंटिक फूड मिळतं आणि खूप छान मासे खाल्लेले आहेत मी इथे तेव्हा. वा 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 वा, कमाल कमाल. थँक्यू सो मच. मी हाय कोळी, भरली वांगी मसाला मी नक्की ट्राय करेन. आणि नॉनव्हेजचे सगळे मसाले माझे आई बाबा ट्राय करतील. आणि मला असं वाटतं की कोळी रेस्टॉरंट्स आय थिंक त्याचे पायनियर आहेत हे. अच्छा. कारण यांनी सुरू केल्यानंतर मग तो कोळी रेस्टॉरंटचा ट्रेंड अच्छा. चालू झालाय. नाईस. वा वा. भावेश आणि मनीषा, थँक्यू सो मच फॉर दिस लवली प्लेस. खूप छान ॲम्बियन्स आहे, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. आणि मासे, आणखीन काय पाहिजे ग. आपले एक दिल के करीब मित्र आहेत जे इथे कॅमेराच्या मागे बसलेत. ओ. अद्वैत बापट नावाचे, आणि सहज हवन एंटरप्राइज त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. तुझ्यासाठी ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस आणलाय त्यांनी. वा वा वा, खूप छान. घरी गेल्यावर नक्की खाऊन बघणार मी. थँक्यू सो मच. खूप वर्षांनी खातीये मी. हो ना. कर्जतला असताना पूर्वी खरवस वगैरे आमच्याकडे हा. यायचं दूध म्हणजे ते. हा, हा. पण आता इथे आल्यापासून अजिबात खाणं होत नाही. सो बऱ्याच वर्षांनी. थँक्यू सो So मच. तुला इच्छा झाली की यांना फोन करायचा. नक्की. हे आधी घेऊन तिथे ठेव, मग मी याबद्दल सांगते. वाव. रंग काय भारी आहे बघ खूप ना. सुंदर कलर आहे हा. आणि मेन म्हणजे ह्यावर माझा टॅग सुद्धा आहे, Wow. जुई. खूप सो छान. तुला माहितीच असेल, आपले दिल के करीब मित्र आहेत निशांत आवळे, त्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक, आणि तुझ्यासाठी एक भन्नाट मॉब कलरची हो. बॅग पाठवली आहे त्यांनी. आणि बघ ना, मी इथे आल्यापासून बघतीये की माझ्या सगळ्या आवडीच्या गोष्टी मला दिल्या जातात. हो. रादर माझ्याबद्दल माहिती आहे सगळ्यांना. आणि आता मी खूप सोलो टूर्स करत असते, आहा. जगभरात मी खूप फिरत असते. सुट्टी मिळाली की मी पळते. आणि माझ्याकडे अशा बॅगचं कलेक्शन आहे जवळजवळ. सो त्याच्यामध्ये ही एक आणखीन कॅबिन बॅग वा. माझ्याकडे एक जरा खराब झाली होती, सो ही मिळाली आहे मला. आणि आय एम सो हॅपी, कारण माझ्या सगळ्या आवडीनिवडी लक्षात ठेवूनच, म्हणजे हे असे कलर्स मला आवडतात, तशाच सगळ्या गोष्टी आज मला इथे मिळत आहेत. सो आता नेक्स्ट टूरलाही नक्की वापरणार. नक्की नक्की नक्की. सो गप्पांना सुरुवात करूया, पण त्याआधी मला दिसतंय की खाणं रेडी आहे. येऊ दे का? हो. मी हाय कोळी, या. वा 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 वा, कमाल. अळूवडी, कोथिंबीर वडी, तू काय पितेस? पायनॅपल ज्यूस, वॉटरमेलन ज्यूस. खूप मस्त आहे, खूप सुंदर आहे फूड. नक्की या. आम्ही आत्ता बसलोय ते ठाण्यात, पण भरपूर आउटलेट्स आहेत मी हाय कोळीचे. हे काय आहे? जामून शॉर्ट्स.
पनीर किमा बाव. वाव. खूप फालतू, खूप फालतू. ओके, सो सगळ्यात आधी डेफिनेटली पुढचं पाऊल. ती सिरियल तुझ्याकडे कशी आली त्याबद्दल काही सांगशील का, आणि त्याच्या काही आठवणी? मुळात ह्या फील्डमध्येच मी ॲक्सिडेंटली आलेली आहे. हं. मला मी कॅमेऱ्याच्या मागे काम करत होते. मी असिस्टंट डिरेक्शन केलेलं आहे. मी झी मराठीला काही दिवस ट्रेनी ई-पी म्हणून काम केलेलं आहे. वाव. हो. आणि अगदीच ग्रॅज्युएशन झाल्यावर पेपर दिल्या 2-3 दिवसांनी माझा जॉब सुरू झाला. सो मी तेव्हापासनं जॉब करत होते. आणि असिस्टंट डिरेक्शन करत होते एका फिल्मसाठी. तेव्हा मला तिथल्या डिरेक्टरने विचारलं होतं की तू त्यातला एक रोल करशील का? तर आपण असं म्हणतो ना की मी काय ॲक्टिंग करणार. त्यामुळे मी केली नाही आणि दुसऱ्या दिवशी मला त्या डिरेक्टरनी काढून टाकलं तिथनं. तो मला म्हणाला की यू हॅव बेटर फ्युचर प्रॉस्पेक्ट्स, सो प्लीज माझ्या हाताखाली काम करू नकोस. म्हणजे त्यांनी काढलंही होतं कामावरून आणि तो हेही म्हणाला होता की तू कॅमेऱ्याच्या पुढे काम कर, असं तो म्हणाला होता. सचिन नागरगोजे त्याचं नाव. तोही आज एका चॅनलमध्येच जॉब करतोय. अरे वा. आणि मग मी घरी आले, रडारड झाली, सगळंच ड्रामा झाला, कारण मी युनिव्हर्सिटीची टॉपर होते. अच्छा. सो माझ्यासाठी असं झालं की जी मुलगी युनिव्हर्सिटी टॉपर आहे तिला नोकरीवरनं काढून टाकलंय. तर माझी आई म्हणाली की काही हे नको करू, तो म्हणाला ना असं, तर आपण फोटो तर काढून बघू तुझे फोटो येतात चांगले. तर म्हटलं ठीक आहे, मी आईचं ऐकलं. आई मला गौतम राजाध्यक्षांकडे घेऊन गेली. सो त्यांच्याकडे फोटोशूट करण्यापासून सगळंच त्यांनी मला खूप गाईड केलं. बेसिकली काय करायचं, काय नाही करायचं ह्या क्षेत्रामध्ये, कारण आमच्या घरात ह्या फील्डमधलं कोणीच नाहीये. त्यामुळे मी तिथे गेले त्यांच्याकडे, सगळं माझं फोटोशूट वगैरे झालं. आणि तेव्हा आहे ना असे मोठे फोटोज आपण घेऊन फिरायचो, तो जमाना होता. आता सारखं पाठवत नव्हतं डिरेक्टली. तर तो पोर्टफोलिओ छापून येणार होता त्याच्या आधीच माझ्या एका मैत्रिणीला एनडी स्टुडिओला ऑडिशनला जायचं होतं. अच्छा. तेव्हा बाजीराव मस्तानी हे मराठी किती साली आहे सगळं? 2009-10 साली. अच्छा. आणि तेव्हा तिला जायचं होतं तिथे ऑडिशन द्यायला. तिला ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट होता आणि मला जायचं होतं स्टुडिओ बघायला. त्यामुळे मी कर्जतलाच राहत होते. तर मी तिच्याबरोबर, मी, बाबा आणि ती, असे आम्ही तिघं गेलो आणि मी स्टुडिओ बघत होते, छान फोटो बिटो काढत होते. तिची ऑडिशन झाली आणि तिथल्या कास्टिंग डिरेक्टरने मला विचारलं की तुम्ही नाही का ऑडिशन देणार? तर मी म्हटलं नाही, मी तर बघायला आली आहे स्टुडिओ. तर ते म्हणाले की नाही, द्या ना ऑडिशन. म्हटलं मला येत नाही ऍक्टिंग वगैरे काही. तर मग ते म्हणाले मी जसं करून दाखवतोय तसं तर करून दाखवाल. म्हटलं हां, ते करीन. आणि मी ते केलं आणि माझं सिलेक्शन झालं. वाव. माझ्या मैत्रिणीचं नाही झालं. सो मी तिथे एक रिप्लेसमेंट कॅरेक्टर केलं. चंदा नावाची पाठराखीण होती मस्तानीची. आणि ते कॅरेक्टर खूप चांगलं त्याच्यामध्ये फुलवलं गेलं. माझे म्हणजे खूप ट्रॅक वाढला तो. छान सीन्स लिहून यायला लागले. प्रताप गंगावणे म्हणून लेखक होते सिरियलचे, तर ते खूप छान छान सीन्स माझ्यासाठी लिहायचे. आणि मग ती सिरियल बघून मला माझी प्रियाला प्रीतकळेनामध्ये रोल ऑफर केला गेला होता झी कडून. तर माझं असं झालं की सडनली आलंय हे. केली मी ती सिरियल केली. त्यानंतर त्यातनंच मला तुझं विण सख्या रे विचारली, स्टार प्रवाहाची, तर मी ती पण केली. पण तेव्हा होत असं होतं की एक सिरियल कर्जतला सुरू होती, तुझं विण सख्या रे मड आयलंड, आणि माझी प्रियाला संक्रमणला म्हणजे आरे कॉलनीमध्ये. आणि त्याच दरम्यान माझं MBAचं फर्स्ट इयर पण सुरू होतं. अरे बापरे. त्यामुळे इतक्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना मला झेपत नव्हतं हे सगळं. आणि एका पॉइंटला माझं असं झालं की मी नाही करणार या फील्डमध्ये काम, मी थकले, दिस इज नॉट माय फोर्टे, मी जॉब करणार, 9 to 6 वाला जॉब मी करीन. आणि मी म्हटलं आता तेवढ्यात, आणि झालं काय ना, मला पुढचं पावच्या प्रोडक्शनमधून फोन यायला लागले की ऑडिशनसाठी या. तर माझं असं होतं, या फील्डमध्ये कामच करायचं नाहीये, तर ऑडिशनला कशाला जायचं, म्हणून मी टाळत होते. मी 1 महिना टाळलं. आणि त्याच्यानंतर असं झालं की सडनली तुझं विण सख्यारेमधनं माझा ट्रॅकच संपवला. सो हे त्या लेवलला घडत होतं सगळं. म्हणजे चॅनलनी ठरवलं होतं की हिला कास्ट करायचंय पुढचं पावला, त्यामुळे त्यांनी तुझं विण सख्यारेमधला माझा ट्रॅक संपवून टाकला. आणि मी काय ऑडिशनला जातच नव्हते. तर आणि ऑडिशन म्हणजे काय, त्यांना बेसिकली मला लुक टेस्टच होती ती. सो मला हे काही माहित नव्हतं. आणि मला आई म्हणाली, हे बघ, तुला एवढे दिवस बोलवतात, असं करू नकोस. नाही, ऍटलीस्ट जा तिकडे, ऑडिशन दे आणि त्यांना सांग की मला नाही करायचंय, पण तुम्ही बोलवलं म्हणून मी आले. सो मी तेच केलं. मी गेले, मी लुक टेस्ट दिली, 5-6 वेगवेगळे कपडे वगैरे ट्राय केले, त्यांनी सगळा लुक ट्राय केला, ऑडिशन झाली. मी कर्जतला पोहोचले आणि मी मम्माला म्हटलं की झाली ऑडिशन, मी त्यांना सांगून आली आहे की मला काही करायचं नाहीये. आणि अगदी 2 दिवसांनी फोन आला की लीडसाठी सिलेक्शन झालंय. वाव. सो पहिली रिॲक्शन हीच पाहिजे ना, वाव. माझं असं झालं होतं, मला नाही करायचंय, मला नोकरी करायची आहे. म्हणजे मी इतकी हे होते की मी
12-13 तास काम करणं, ट्रॅव्हलिंग, रोज मेकअप, हेअर, लाईट्स, हे सगळं माझ्यासाठी ना एक टेम्परामेंट लागते आपल्याला ह्या फील्डमध्ये काम करायला, ती नव्हती माझी. तर मी आईला सांगितलं मला नाही करायचं. मी लिटरली रडायला लागले की मला नाही झेपणार हे एवढं असं आणि लीड वगैरे करणं. तर आई बोलली, हे बघ त्यांनी विश्वासाने दिलंय ना तुला, म्हणजे तुझ्यात काहीतरी बघून दिलं असेल तर कर. आणि मी आईचं ऐकते सगळं, त्यामुळे मी ते केलं. आणि मग तेव्हापासून सुरू झालं म्हणजे. अच्छा. आणि किती वर्ष चालली सिरियल? 7 वर्ष चालली. ओ माय गॉड. 1950 एपिसोड्स. बापरे. आणि मग त्यानंतर मग त्यातनं दुसरं काम, तिसरं, असं म्हणजे त्यातनं मिळत गेली. बिग बॉस सुद्धा केलास तू, सिंगिंग स्टार सुद्धा केलंस. तो अनुभव कसा होता? बिग बॉस हा एक खूप वेगळा शो आहे, जो माझ्यासाठी नाही, म्हणजे मी त्या शोसाठी नाही बनलेली एवढं मी नक्की सांगू शकेन. कारण तिथे ना तरी खूप छान सर्व्हाइव्ह झालीस तू. सर्व्हाइव्ह म्हणजे 50 दिवस मी आत होते आणि मी गेले होते एका आठवड्याच्या तयारीने. कारण मला माहित होतं मी नाही टिकणार. मला स्ट्रॅटेजीज वगैरे नाही करता येत. माझी ती टेम्परामेंट नाहीये. म्हणजे त्या गेममध्ये खेळण्यासाठी तुम्हाला खूप वेगळ्या लेवलचं स्ट्रॉंग असावं लागतं, जी मी नाहीये. आणि मी ना प्रत्येक सॅटर्डेला स्वतःला नॉमिनेट करून घेत होते त्या शोमध्ये की मी बाहेर पडीन. पण माझे ऑडियन्स खूप चांगले, ज्यांनी मला वोटिंग करून करून मी सतत सेफ होत होते. पण लास्ट वीक मी ना लिटरली आपण म्हणतो ना की मी सोडलं होतं. माझं असं झालेलं की मला नाही राहायचंय, मला खूप त्रास होत होता आतमध्ये. मी होमसिक झाले होते आणि बेसिकली माझा फोर्टे तो नसल्यामुळे मला ना आतल्यात त्रास होत होता की मी सतत नाही स्ट्रॅटेजी करू शकत कोणाच्या विरुद्ध. मी सतत नाही त्या गेममध्ये राहू शकत. आय वॉन्टेड टू बी माय सेल्फ. मला नको होते कॅमेराज असे, म्हणजे असं होत होतं. सो मी खाणं पिणं पण सोडलं होतं काही दिवस. मग मला छान म्हणजे एक्झिट मिळाली तिथून. पण 50-51 दिवस मी आत होते. मग सिंगिंग स्टार लॉकडाऊनच्या अगदी नंतर मिळालेला शो. आणि आवड माझी म्युझिकची, घरामध्ये म्युझिक आहेच, त्यामुळे मला असं झालं होतं की चला वाव, हे पण ट्राय करून बघू. मी अगदी सेकंड एपिसोडला तिकडनं बाहेर पडले, पण ऍटलीस्ट एक एक्सपिरियन्स होता की म्युझिशियन्स सगळे माझ्या ओळखीचे होते, ज्यांनी माझ्या वडिलांबरोबर पण परफॉर्म केलंय. सो तो एक अनुभव होता की मजा आली मला ती पण. म्हणजे मी म्युझिकच्या आसपास असले ना की आय एम हॅपी. सो मजा आली होती. वा वा वा. तू शिकलीयस? 13 वर्ष शिकली. ओ. आणि कुणाकडे शिकलीयस? कर्जतलाच. आता लास्ट वीकच माझे सर एक्सपायर झाले. पण सुहास महाजन म्हणून कर्जतलाच सर होते आणि सुप्रिया महाजन, कपल येते. सो त्यांच्याकडेच मी क्लासिकल वोकल पण शिकले आणि हार्मोनियम पण शिकले 13 वर्ष. आणि मी त्यांची पहिली स्टुडंट. आणि सर मागच्याच आठवड्यात एक्सपायर झाले माझे. आणि शिवाय ठाण्यामध्ये सौ श्रुती गोखले म्हणून आहेत, त्यांच्याकडे मी पुढच्या हायर एक्झाम्सचं शिकायला यायचे. सो या तिघांकडनं मी शिकले. बरोबर. पण कधी म्युझिकमध्ये करिअर करावं असं वाटलं नाही तुला? ऍक्च्युली त्यातच करिअर करायचा आधी विचार केलेला. सारेगमच्या मी 3ऱ्या-4थ्या राऊंडपर्यंत पण गेलेली आहे ऑडिशन्सला. आणि दुसरीत असल्यापासून मी स्टेज शोज करायचे. वडिलांचेच, माझे वडील ऑर्गनायझर पण आहेत म्युझिक म्हणजे ग्रुपचे. उषक्काल वाद्यवृंद आमच्या बॅनरचं नाव आहे. आणि रायगड डिस्ट्रिक्टमधला तो पहिला वाद्यवृंद आहे, जो बाबांनी माझ्या जन्मानंतर 88 साली सुरू केला. आणि ते स्वतः उत्तम ढोलकीपट्टू आहेत आणि सगळी म्हणजे रिदमिस्ट आहेत. ते तबला, ढोलकी, कच्छी ढोल हे सगळे ते वाजवतात, चर्मवाद्य. आणि त्यांचा पूर्ण ग्रुप आहे, जे कर्जतमधलेच बरेचसे आर्टिस्ट आणि आता इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जवळजवळ सगळे आर्टिस्ट हे बाबांकडे वाजवून गेलेले. सो मी तिथनं सुरुवात केली दुसरीत असल्यापासून स्टेज शोज. आणि बरीच वर्ष स्टेज शोज केले मी. इनफॅक्ट कॉलेजला ऍडमिशन पण माझी कल्चरल कोट्यातच झाली. आणि मग जसं BMM ला ऍडमिशन घेतली त्यानंतर पण स्टेज शोज चालूच होते. पण मग ह्या फील्डमध्ये आल्यापासून रियाज आणि सगळं मागे पडलं. सो पहिलं प्रेम तेच आहे की, आणि आजही असं वाटतं की जिथे गायला मिळेल ना तिथे मी गात असते. इथे मिळेल गायला. मला तर आवडेलच, पण तुझ्या बेसिकली प्रेम आहे, म्हणजे एकदम दिल के करीब गोष्ट आहे ती. वा वा वा. पण आम्हाला खरंच आवडेल ऐकायला. नक्की नक्की. एखादं काहीतरी ऐकशील का? अच्छा, आत्ताच लगेच? हा, हे पण मी एकदा स्टेजवर परफॉर्म केलेलं आहे. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, गहिवरला मेघनभी सोडला ग धीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. वा, खूप गुड. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. तर बेसिकली घरामध्ये आहे हे सगळं. आणि
बाबांना लहानपणी मी जेव्हा रिहर्सल्स व्हायच्या ना, हं. तेव्हा माझ्या हातात एखादं साईड रिदमचं वाद्य देऊन अच्छा, ठेवायचे, अच्छा. की मला टेम्पो रिदम हं, कळायला. हं, हं, सो हं. माझ्या डोक्यात ते तेव्हापासून बसत गेलं. हं, 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 सो मी हं. तालात कधीच चुकले नाही. हं, जेव्हा सुरुवात केली गायला हं, तेव्हाही, हं, बिकॉज टेम्पो आणि रिदम माझ्या डोक्यात हं, बसलेला होता. सो हं, बाबांनी तशी सुरुवात केली शिकवायला. हं, हं, आणि हं. मग वाह! मग क्लासला घातलं, की एक ट्रेनिंग प्रॉपर व्हावं म्हणून. हं, आणि मी स्कूलला ज्या शाळेत होते म्हणजे सेंट ऑगस्टिन्सला, तिथे हं, वेस्टर्न पण माझं बऱ्यापैकी शिकले मी हं, तिथे. हं. सो असं म्युझिक बेसिकली बरंच तसं शिकले. वाह! वाह! कमाल. आपण एकत्र काम केलंय सरस्वतीमध्ये. तेव्हा म्हणजे तुझ्याबरोबर काम केलंय म्हणून मी सांगू शकते, की तिची सिन्सिअरिटी खूप आहे कामामध्ये. कधी उशिरा येणं नाही किंवा कधी कटकट करणं नाही किंवा जास्त काम पडलं तर कधी म्हणजे कामावरती त्याचा परिणाम ती होऊ देत नाही. आणि त्यावेळेला तू आजारी सुद्धा होतीस तेही आम्हाला कळू दिलं नाहीस तू. त्याबद्दल सांगू शकशील का गं तू? कारण तो खूप वाईट पॅच होता ना तुझ्या आयुष्यातला. हं. मुळात आपणच त्या अशा एजमध्ये असतो, की आपल्याला असं ना कळत नसतं, की नक्की आपल्या किती बॉडीला वर्षाची काय होतंय. होतीस? मी तेव्हा 29-30. अच्छा. आणि आपल्या सगळ्या मैत्रिणी लग्न करून सेटल्ड असतात. हं. त्यांची मुलं-बाळं हं, हं, असतात हं, आणि हं. आपलं काहीच कुठेच काहीच घडत नसतं. म्हणजे प्रोफेशनली तर खूप छान दिसत असतं सगळ्यांना हां, सगळं, की हां. वाह! हो, ही हो, काम करतीये, हिचा शो हिट आहे हो, वगैरे. पण हो. पर्सनल लेव्हलला वी आर लाइक झिरो. हं, तर ती पोकळी असते आपल्यात आणि आपण ना ते मग त्यामुळे आपण एका शेलमध्ये जातो. आपण एक्सप्रेस करत नाही कोणाकडे. हं, हं, आणि मुळात माझा स्वभाव असा आहे, की मी नेहमी ठरवलेलं असतं, की आजारपण किंवा दुखण्याला जिंकू देत नाही मी कधी. हं, मला जिंकायचं असतं नेहमी आणि मग असं होतं, की कामाच्या ठिकाणी मी रमते. हं, मग आपण विसरतो, की आपल्याला काही हं. दुखणं आहे, त्रास खरंय. आहे आणि त्यामुळे मी जास्त असा विचार करायचे नेहमी, की मी माइंड डायव्हर्ट करायचंय मला सतत हं, हं, आणि म्हणून मी काम करत राहायचे. म्हणजे पुढचं पाऊल नंतर लगेच सरस्वती 1 महिन्यात माझी सुरू झाली हं, होती. सो तेव्हा पण मी ह्याच विचाराने तो शो घेतला, की चला माइंड डायव्हर्ट होईल. हं, सतत तो विचार नाही करायचा आहे हं, मला. आणि मग समोरच्याला कसं सांगायचं? कारण आपल्यालाच आपलं कळत नसतं, की हे अचानक कसं काय एवढं सगळं घडतंय? हं, हं, आणि त्यामुळे मी कोणालाच कसली म्हणजे सांगितलं नाही आणि आपण असं म्हणतो ना, की जेव्हा जखम ओली असते, हं, तेव्हा आपण त्या जखमेला फार हात लावत नाही. हं, पण ती हील झाल्यावर आपण तिच्याबद्दल बोलू शकतो. हं, सो आता मला असं वाटलं, की मी आता हील्ड आहे. हं. त्यामुळे मी त्याबद्दल बोलू शकते काय कदाचित. झालं होतं सांगशील का? बऱ्याच गोष्टी होत्या म्हणजे इट वॉज लाइक मल्टिपल थिंग्स हं, अचानक झालेल्या. हं. मला पिट्युटरी ट्यूमर निघाला होता. अच्छा, ज्याच्यामुळे प्रोलॅक्टिन ट्यूमर ज्याच्यामुळे तुमची फर्टिलिटी निल होते. अच्छा. माझा अख्खा स्पाइन डॅमेज झाला होता. हां. म्हणजे सगळे स्लिप डिस्क म्हणजे लंबरमध्ये पण सर्व्हायकलमध्ये पण कंप्लीट सगळा स्पाइन डॅमेज होता. म्हणजे स्कॉलिओसिसचा थोडासा इश्यू झालेला होता. हं, त्यात मी आर-ए पॉझिटिव्ह निघाले म्हणजे हं. रुमाटॉइड हो, आर्थरायटिस हो. जो एक ऑटो इम्यून डिसीज आहे हं, आणि त्याच्यानी बरेचसे शरीरातले अवयव हं, हं, त्याच्यात जातात हं. आणि आणि व्हेरी असे पेनफुल. व्हेरी पेनफुल आणि हं, माझं वेट गेन झालं होतं. हं. मला हायपोथायरॉईड तेव्हा सुरू झाला होता. हेही कळत नव्हतं. फक्त वेट गेन होत होतं आणि आपल्याला कसं स्क्रीनवर ते कळायला लागतं हां, लगेच. हां. तरी सुद्धा मी एक्सरसाइज खूप करायचे. हं. मी असं वेट गेन मी म्हणजे अशी दिसले नाही कधी. हो, हो. पण ते आपल्याला कळतं, हं, हं, होतंय वेट हं, गेन म्हणून. हं. सो अशा बऱ्याच गोष्टी अचानक सुरू झाल्या होत्या आणि त्याच्यानी म्हणजे आपण म्हणतो ना मला तेव्हा सीजर्स व्हायची. अ, जी व्हर्टिगोची सीजर्स हां, व्हायची, चक्कर हां, यायची, जीभ हां. जड व्हायची माझी. अशा हां, अचानक हां, बऱ्याच हां, गोष्टी हां, व्हायच्या हां, हां. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या फील्डसाठी तर किती हो, डेंजरस आहेत. घातक आहेत. हो. आपले केस गळतायत, आपल्या आयब्रोज गळून पडतायत, लॅशेस गळून पडतायत. ही किती वाईट गोष्ट आहे. हं, कारण बॉडीमध्ये सगळ्या आर-एनी हं, खूपच कब्जा केलेला हं. आणि आर-ए पॉझिटिव्ह आहे हे 7 वर्षांनंतर कळलं. अच्छा. जोपर्यंत मल्टिपल सगळ्या गोष्टींची ट्रीटमेंट घेऊनही काही फरक पडत नव्हता. हं, तेव्हा माझ्या एका डॉक्टरांना वाटलं, की "तू चेक कर तुझ्या ब्लडमध्ये इन्फ्लेमेशन आहे असं वाटतंय." हं. सो चेक केल्यावर कळलं, की आर-ए पॉझिटिव्ह होते मी. अच्छा. आणि मग कळत गेलं, की त्यामुळे हाडं ठिसूळ किंवा हाडांवर झालेलं हं. असं सगळंच ना स्पाईन त्यात पहिले गेला होता. हं, हं, आणि अशा हं. अनेक गोष्टी मग डॉक्टरनी बरंच सांगितलेलं, की जमिनीवर म्हणजे मांडी घालून हं, बसायचं नाही, हं, हं, जिमिंग करायचं नाही, हं, धावायचं नाही, हं, डान्स, कथ्थक करायचं नाही. हं, बरं मी कथ्थक पण शिकलेले. हं, सो कथ्थक करायचं नाही, डान्स करायचा नाही, हॉर्स रायडिंग करायचं नाही. हं. अशा कुठल्याच गोष्टी करायच्या नाही ज्याच्यानी मणक्याला हादरा बसेल. हां, म्हणजे लाईफच संपलं ना. हां, काहीच करायचं नाही, हां, झोपून राहायचं. हां. आणि मग माझा मेजर एक इश्यू सुरू झाला होता. माझं बीपी ड्रॉप व्हायचं. हं. म्हणजे नॉर्मली म्हणजे हे सरस्वतीच्या वेळेला हे सगळं होत होतं होत तुला, होतं, होत पण होतं. कधी जाणवून दिलं नाहीस का नाही. तू? हो, कारण ते
माझं मी खूप स्ट्रॉंग आहे त्या बाबतीत. हां. मी कधीच असं हे करत नाही. मी रोज वर्कआउट करून यायचे तेव्हाही सरस्वतीच्या वेळेला. सो माझं असं झालेलं, मी ठरवलं, मी विचार केला की आपल्याला वेट्स नाही उचलायची आहेत किंवा पळायचं नाही. मग आपण कुठला वर्कआउट करू शकतो? तर मी स्पिनिंग सुरू केलं, हेवी कार्डिओ. आणि स्नेहा आणि नितीन मोरे म्हणून माझे ट्रेनर्स आहेत ठाण्यातले, आणि मी प्राऊडली अच्छा. सांगू शकते की मी त्यांच्यामुळे कॉन्फिडेंटली उभी राहिले. अच्छा. म्हणजे जिथे आपलं वेट गेन होत असतं, आपण स्वतःकडे बघायला लाज वाटते, ते आता मी छान दिसतेय. हे जे एक ट्रान्सफॉर्मेशन असतं, हे स्नेहा आणि नितीन सरांमुळे झालं. वा वा. आणि त्यांनी मला लिटरली कॉन्फिडन्स दिला की जुई तू करू शकशील. माझ्या कलाकलांनी घेऊन त्यांनी माझं स्पिनिंगचं स्ट्रेंथ वाढवली. सरांनी पर्सनल माझे वेट्स सुरू केले. सो मला वर्कआउटचा कॉन्फिडन्स त्यांनी दिला. आणि मग मी हळूहळू सगळं पुढे करत गेले आणि उभे राहिले. आणि मग त्यावेळेला तुझ्या बरोबर तुझ्या दिल के करीब अशी माणसं कोण होती जी तुझ्या कायम पाठीशी उभी राहिली? आई बाबा होते, शिवाय माझा एक मित्र प्रसाद, तोही होता, ज्याने मला नेहमी कॉन्फिडन्स दिला की होणार. म्हणजे आई बाबा तर असायचेच, पण कधी कधी आई नसली, बाबा नसले, तर तो असायचा माझ्या प्रत्येक MRIsला. सो ही वॉज देअर. आणि कॉन्फिडन्स दिला त्याने की नाही होणार, किंवा जो काही रिपोर्ट येईल, ही वॉज देअर. त्याच्यामुळे ह्या माणसांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला आणि उभं केलं मला लिटरली. त्यामुळे फेज पटकन निघून गेली. आणि आपण म्हणतो ना की फ्युचरचा तेव्हा विचार नाही करायचा. ती फेज असते ना, मग त्याच्यात आपण राहून आपण खूप विचार करतो, अरे बापरे, मग पुढे कसं होणार, पुढे कसं होणार. तेव्हा त्यांनी मला एक सांगितलं की आत्ता हील व्हायचंय स्वतःला तुला. त्यामुळे मग छान छान गोष्टी मला वाचायला देणं, किंवा माझं माइंड डायव्हर्ट होईल, किंवा पॉझिटिव्ह गोष्टी सांगणं, जेणेकरून मला नेगेटिव्हिटी येणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. तेव्हा त्यामुळे मला इझी झालं पटकन त्यातनं बाहेर पडायला. आणि माझा ते कॉन्फिडन्स झाला की, आणि मला पहिली साईन जेव्हा मिळाली ना की माझी बॉडी पॉझिटिव्हली रिॲक्ट करतीये. ती कुठली होती साईन? एक रिपोर्ट माझा चांगला आला सडनली स्पाईनचा. तेव्हा मला कळलं की बॉडी पॉझिटिव्हली रिॲक्ट होतीये. जेव्हा मी काही गोष्टी पॉझिटिव्ह करतेय, विचार करतेय, किंवा मला म्हणजे कधी कधी आपल्याला बोलून छान वाटतं, एक्सप्रेस करून, तर त्या मी गोष्टी करत राहिले. आणि फर्स्ट रिपोर्ट माझा जेव्हा चांगला आला, तेव्हा मला असं जाणवलं की येस, इट इज वर्किंग. मग मी ते अजून सुरू केलं, आणि मग पॉझिटिव्हिटीचा माराच केला कम्प्लीट स्वतःवर. आणि मग सगळं सुरू सो झालं. हे जे तू म्हणतेस की पॉझिटिव्हिटीचा मारा केलास, ते ना आपल्या मैत्रिणींसाठी तू सांगू शकशील का की 1, 2, 3, 4 अशा स्टेप्समध्ये काय काय करायला पाहिजे? एकतर मुळात सगळ्यांना खोटं वाटेल, मी औषधच घेतली नाही एका पॉइंट नंतर. मी सगळ्या गोळ्या फेकून दिल्या, कारण मुळात त्या गोळ्यांनी वेट गेन व्हायचं, ब्रेन स्लोअर्स होत्या, त्या सिडेटिव्ह असायच्या, म्हणजे अच्छा. त्याच्याने झोप यायची. अच्छा. ह्या सगळ्या गोळ्या एकत्र जेव्हा 17-18 गोळ्या तुम्ही एका वेळेला घेता, म्हणजे जेवणापेक्षा तर तुम्ही गोळ्याच जास्त खाता. त्यामुळे मी थकले आणि मी फेकून दिल्या, लिटरली प्रिस्क्रिप्शन्स फाडली, गोळ्या फेकून दिल्या. आणि माझं असं झालं की आता मला स्वतःवर काम करायचंय, मग मी काय काय करू शकते. तर एकतर मी मनातनं हा विचार काढून टाकला की मी आजारी आहे. मी स्वतःला हे सांगणंच बंद केलं की मी आजारी आहे. मी मूळ स्वभाव माझा खूप उडाणटप्पू आहे. मला खेळायला आवडतं, स्पोर्ट्स इंटरेस्टेड आहे मी त्यात, हॉर्स रायडिंग, किंवा मी माउंटेनियर आहे, सर्टिफाईड माउंटेनियर आहे. सो माझं असं होतं की मी ट्रेकिंग करते, तो ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्याने मला आनंद मिळतो त्या सगळ्या करणार असं ठरवलं. मी माझं फूड चेंज केलं, मी कम्प्लीट व्हेजिटेरियन झाले. आणि आपण ज्या प्रकारचं फूड इंटेक करतो ना, त्याच्याने आपल्या मेंटॅलिटीवर खूप फरक पडत असतो, आपल्या थिंकिंगवर किंवा आपल्या स्वभावावर खूप फरक पडतो. त्यामुळे मी पूर्ण व्हेजिटेरियन झाले. मी संध्याकाळी 6:30च्या नंतर जेवत नाही, म्हणजे अन्नच घेत नाही कुठल्याही लाईफस्टाईल प्रकारचं. कम्प्लिटली कम्प्लीट चेंज चेंज केली. केली. आणि मग मी म्हटलं की आता बघू ना कोण जिंकतंय. रोज एक्सरसाइज सुरू केली, योग जास्त त्याच्यावर भर दिली, कारण मेंटल हिलिंग जास्त गरजेचं असतं कुठल्याही आजारात फिजिकल हिलिंग पेक्षा. आणि त्यामुळे मी तसं स्वतःवरती मारा सुरू केला. आणि मला 1-2 महिन्यातच रिझल्ट दिसायला लागले. चेहऱ्याची सूज उतरायला लागली, बॉडीमधलं ब्लड सर्क्युलेशन छान होत होतं, रिपोर्ट्स हळूहळू छान यायला लागले. मी पेनलेस होते, मेन म्हणजे मी आडवी होऊन झोपू लागले, जी मी बसूनच झोपायचे. कारण मला आडवं झाल्यावर सर्वायकोजेनिक पेन आपण ज्याला म्हणतो, की आडवं झाल्यावर आपलं इथनं जास्त सुरू होतं पेन, आणि मग डोकं ठणकायला लागतं. म्हणून मग मी टिल्टेड झोपायचे कितीतरी महिने. हो. मग मी आडवी होऊन झोपायला लागले. सो दॅट वॉज द फर्स्ट साईन की मी झोपू शकतेय, मी आडवी होतीये. सो ह्या सगळ्या गोष्टी मी करत राहिले. आणि मी रोज स्वतःला उठल्यावर एकच बोलायचे की माझी बॉडी खूप हेल्दी आहे, आणि ती मला उभं करणार, ती मला हील करणार. हे पॉझिटिव्ह सिग्नल्स जेव्हा आपण कमांड्स देतो ना बॉडीला, तेव्हा बॉडी तशी रिॲक्ट करते. आणि आय कॅन प्राऊडली से टुडे की मी आज एकही गोळी घेत नाहीये, पण माझा आरे पण मला त्रास देत नाहीये. पण आहे का गेला तो नाही? मेडिकली तुम्ही आता जर का बघितलं तर तो आहे.
पण तो मला त्रास देत नाहीये कुठेच, मला पेन नाहीये, मी पूर्ण फ्लेक्झिबल आहे, मला कुठल्याच अवयवात कुठल्याही प्रकारचं पेन नाहीये. आणि ऑल्सो आय कॅन प्राऊडली से, कारण मी 1.5 आठवड्यापूर्वी माझे ब्लड अख्खी हा फुल बॉडी हा प्रोफाईल हा. केली. त्याच्यात म्हणजे नॉर्मल माणसांचे पण नसतील इतके छान माझे रिपोर्ट्स आहेत वाव. आज. म्हणजे आई बाबा मला म्हणायचे की नॉनव्हेज खात नाहीयेस, कसं होणार, हा काय होणार, हा. म्हणजे असतं ना ते. म्हटलं आज फक्त प्रोटीन्स कुठून येणार फक्त वगैरे. व्हेज खाऊन सुद्धा आज माझे रिपोर्ट्स इतर सगळ्यांपेक्षा जास्त छान आहेत. वाव. सो माझं असं झालं की केलं ते, देवाची कृपा आहे आणि लिटरली स्पिरिच्युअलीच बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत माझ्या बाबतीत आणि मी आज उभी आहे. सो स्वतःला तुम्ही जितकं सांगाल ना की मी आजारी आहे, मला बरं नाहीये, तर तुम्ही अजून आजारी होणार आहात. पण तुम्ही स्वतःला सांगा ना की नाहीये, ठीक आहे, आजार पण आहे, येतं आणि जातं, ते दॅट इज अ फेज. तुम्ही त्याला फार सिरियसली घ्यायचं नाही. ऑफकोर्स त्याला घालवण्यासाठी जे जे करायचंय ते ते व्यवस्थित करायचं. करायचं, त्याच्यात हेळसांड नाही करायची. कारण शेवटी कसं आहे ना, बॉडी आपलं टेम्पल आहे, आपल्याला शेवटी बॉडीत जगायचंय, बरोबर घरात नाही. सो बरोबर. तुमची बॉडी मेन हेल्दी राहिली पाहिजे. तिच्यासाठी तुम्ही काय काय करता? काहीच नाही. काढा स्वतःसाठी 15-20 मिनिटं आणि वर्कआउट करा, किंवा स्वतःला जे आवडतंय ते करा, त्याच्याने पण तुम्हाला छान वाटतं. सो मी लॉकडाऊनचा तो पूर्ण उपयोग केला. मी हे सगळं केलं 2 वर्ष आणि म्हटलं मी एकटीच राहते, त्यामुळे माझं असं झालं की हे सगळं मी करणार माझा वेळ घेऊन, व्यवस्थित सगळं छान, मेंटली, फिजिकली, आणि नाव इट इज नोवेअर, गेला निघून आजार. वा वा वा, कमाल ग. आणि मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी तू काय अफर्मेशन्स वगैरे असे काही केलेस, काय सांगशील? खरं सांगायचं तर अफर्मेशन्स वगैरे ह्या खूप नंतर आलेल्या गोष्टी आहेत, ज्या मला असं वाटतं की ते एक आता आपण होतो ना अफर्मेशन्स वगैरे म्हणून. पण नाही तर सोपी गोष्ट हीच आहे ना की मी स्ट्रॉंग आहे, मला काहीही होणार नाहीये, काहीही होत नाहीये, आणि झालं तरी मी त्यातनं बाहेर पडणार. आणि दुसरी गोष्ट, स्पिरिच्युअली खूप गोष्टी मी केल्या किंवा आजही करते. तर फॉर एक्झाम्पल माझं काही वाचन असतं रोजचं, तर ते मी पूर्ण डेडिकेशननी वाचते. कारण मला असं वाटतं की त्या वाचनात, ज्या दिवशी मी वाचन सुरू केलं ना ताई, त्याच्या सेकंड डे पासून मी पेनलेस आहे. आणि आमच्या घरामध्ये दत्ताचं खूप आहे, आमच्या घरात, कर्जतला सुद्धा, माझ्या घरी सुद्धा. त्यामुळे दत्त महात्म्याचं रोज एक पान वाचते मी. आणि ते पूर्ण डेडिकेशननी वाचते की मी लिटरली, आणि खरं सांगते की मी त्यांच्या पायावर सोडलेलं आहे माझं आजार, पण आजही माझं लाईफ सोडलेलं आहे महाराजांच्या पायावर, की जे काही आहे ना ते बघून घेतील. आणि त्यांनी घेतलंय बघून ते. त्यांनी लिटरली मला उभं केलेलं आहे व्यवस्थित. ऑफकोर्स ह्या स्पिरिच्युअल पाथमध्ये सुद्धा मला प्रसादनीच आणलं. त्यांनी मला सांगून दिलं की बघ, मी माझ्या लाईफमध्ये एक फेज ही पण आली होती की मी गाडीतला गणपती उपटून फेकून दिलेला आहे तळ्यामध्ये. इतकी चिडले होते मी देवावर की माझ्याच बाबतीत हे का करतोयस तू. सो ती फेज ते ही फेज ही खूप छान जर्नी होती माझ्यासाठी, कारण मला आता माझा मार्ग फायनली मिळालाय. आणि मी फार स्पिरिच्युअल असं नाही म्हणणार, पण जे काय सकाळची माझी रोजची पूजा असते, रोजचं वाचन असतं, ते केल्याशिवाय मी घरातनं बाहेर पडत नाही. आणि मी कुठे जाणार असेल तर मी त्या पोथीचा एक फोटो काढून घेते बरोबर, की दुसऱ्या दिवशी मला तो वाचायचा आहे, दुसऱ्या पेजचा. पण मी ते नित्य नियमाने करते आणि मला असं वाटतं त्याच्याने मी जास्त हील झाली. कारण डॉक्टर्स पण जिथे चकित होतात की मेडिकली नाही दिसत आहे, पण ही मुलगी उभी कशी. मी हॉर्स रायडिंग शिकले, मी सगळं केलं त्याच्यानंतर. आई बाबांना न सांगता मी शिकले, आणि कारण ते घाबरले असते ना मग की अगं नाही, पण हे डेंजरस होतं. हो, मी शिकले, 3दा मला घोड्याने पाडलं देखील, तरीही मी त्याच्यावर जाऊन बसून परत. सो माझं अख्खं ट्रेनिंग मी कम्प्लीट केलं. सो ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या अँड आय एम पेनलेस. तर मग मला असं वाटतं की हे औषधापेक्षा वरचं कोणीतरी काम करतंय माझ्यावर, आणि दिस इज मिरॅकल. आणि हे मी एवढं सांगेन की त्यांनी केलंय सगळं माझ्या बाबतीत. आणि मग त्यानंतरची ही जी माझी सेकंड इनिंग आहे, ही पूर्ण काय म्हणतो आपण, ड्रीमी आहे सगळी ही. म्हणजे कोणाच्या बाबतीत असं घडत नाही, अशा गोष्टी माझ्या बाबतीत आता घडतायत की मनात मी इच्छा आणते आणि महाराज बघून घेतात. अच्छा, तसं चालू आहे. वा वा, कमाल. तू आत्ता म्हणालीस की तुझ्या घरचे आई वडील वगैरे तुझ्या पाठीशी उभे होते, त्यांच्याबद्दल काय सांगशील? तुला भाऊ आहे ना? नाही, मी एकटीच आहे, पण आमची जॉईंट फॅमिली आहे. त्यामुळे कर्जतला आम्ही सगळेजण एका बिल्डिंगमध्ये राहतो. पूर्वी वाडा होता, त्यामुळे सगळे एकत्र राहतो आणि दारं उघडली की सगळी फॅमिली एकत्र असते. त्यामुळे जॉईंट कम असं अशी फॅमिली आहे पूर्ण माझी. आणि आई बाबा दोघेही MTNL ला होते. वडील माझे लेखक पण आहेत, राज्यस्तरीय नाटकं देखील त्यांनी बरीच लिहिलेली आहेत, डिरेक्शन पण केलेलं आहे. शिवाय म्युझिशियन आहेत आणि MTNL ला जॉब होताच, आणि आईचा पण MTNL ला. सो त्यांचं लव्ह मॅरेज. आणि काय सांगणार की एक मस्त फॅमिली आहे माझी कर्जतला. आणि
जॉईंट फॅमिली आपण म्हणतो ना, जी सिरियल्स मध्ये वगैरे दाखवतात तशीच फॅमिली आहे. हो, अच्छा. अशा 4-4 काकू, काका, आत्या आम्ही सगळे एकत्र राहतो. हां. आणि त्यामुळे बहीण-भावंड पण भरपूर आम्ही सगळे. हं. आणि आम्ही एकमेकांना कधीच चुलत भाऊ आहे, चुलत बहीण आहे असं हं, बोललो हं, नाही आहोत. हं, हं. ही माझी बहीण आहे, हा माझा भाऊ आहे, हां, असेच आम्ही हां, वाढलो हां. लहानपणापासून. पण मी तशी एकुलतीच आहे. हं, आणि घरात मी सगळ्यात आत्ता मोठी आहे. हं, म्हणजे माझ्या 2 मोठ्या बहिणी लग्न होऊन गेलेल्या आहेत, कझिन्सच. हं, पण आत्ता मी मोठी आहे, पण माझ्या सगळ्या धाकट्यांची पण लग्न झालेली आहेत. हं. पण जुईताई त्यांची खूप लाडकी आहे. अच्छा. हां, म्हणजे मग मी कर्जतला गेले, की माझे खूप लाड होतात. हां. सगळ्या घरांमधनं मला काय-काय मोठी काकू जिला मी उषा आई म्हणते, हं. तिने आमच्या घरातल्या सगळ्या बाळांना बाळासारखं म्हणजे सगळं तिने केलेलं आहे. अच्छा. सो त्यामुळे ती उषा काकू नसून ती उषा आई आहे आमची. सो हं, आम्ही हं. सगळे बहीण-भावंड तिला उषा आई हाक हं, मारतो. हं. सो ती माझ्यासाठी लाडू देणार किंवा असं सगळं मी कर्जतला गेले ना, की इकडे येताना परत मी असं सगळं काय-काय घेऊन येते. हां. सो तशी फॅमिली आहे माझी एकदम. हं. आणि तू तुझ्या फॅमिलीबद्दल काय ठरवलंयस म्हणजे? मला पण अशीच फॅमिली हवी आहे. मी खूप वर्ष ॲक्चुअली वाट बघतीये. सो मी पण अशाच फॅमिलीची वाट मग बघतीये. असं कोणी स्पेशल आहे का? अजून तरी तसं काही विचार नाही केलेला कारण आता काम पण सुरू आहे आणि हं. सगळं. आणि जोरात चालू आहे काम हो. तुझं. आणि ऑफकोर्स पण मला पण माझी फॅमिली हवी आहे. हं. आणि आता खूप झालं म्हणजे मैत्रिणींची मुलं 10-10 वर्षांची वगैरे. त्यामुळे बघू. आणि जसं मी म्हणते ना, हं. की गॉड ऑल्वेज हॅज बेटर प्लॅन्स फॉर मी. हं, त्यामुळे मे बी याही बाबतीत देवाचे जास्त चांगले प्लॅन्स आहेत. हं, जर एवढा लेट होतोय म्हणजे हं. काहीतरी बेटर होणार आहे. हां, सो मी हां. त्याची वाट बघतीये. वाह! वाह! आणि कसा मुलगा पाहिजे तुला? माझ्यासारखा. साधा, सरळ, सोपा, प्युअर व्हेजिटेरियन अच्छा. देवाचं करणारा. आणि फॅमिलीवाला पाहिजे म्हणजे जो छान मला जसं फॅमिलीत राहायला खूप आवडतं, हं, तसं त्याला पण फॅमिलीत राहायला खूप आवडलं पाहिजे. आणि ऑफकोर्स हे फील्ड आपलं असं आहे, हं, त्या फील्डला समजून घेणाराच असा व्यवस्थित. हं, आणि आमच्या फॅमिलीमध्ये ना कसं आहे, की खूप चिल्ड लोकं आहेत. हं, सो ते त्याचे खूप लाड करतील एवढं नक्की आहे. हं. सो तसा छान ॲडजस्ट होणारा आणि व्यवस्थित मला सांभाळणारा मुलगा. वाह! माझ्या फार काही अपेक्षा नाहीयेत. तथास्तु. थँक यू, थँक यू. बरं आता जी सीरियल चालू आहे तुझी, त्याबद्दल काय सांगशील? अगेन दिस सीरियल इज लाइक आय एम गॉड्स चोजन वन. आय हं, कॅन से दिस. कारण घर बसल्या फोन आलेला आहे. हं, लिटरली हं, साफसफाई करत असताना. हं, आणि अंघोळही न करता लुक टेस्ट पाठवलेली आहे घरातनं हं. आणि 10व्या मिनिटाला फोन आलाय, की तुझं लॉक आहे. हां. दुसरं काही घेऊ हं, नकोस. हं, सो आपण म्हणतो ना, आपण बरीच वर्ष अशा रोलची वाट बघत असतो, हं, की जे मागच्या 13 वर्षांचं सगळं भरून काढेल. हं, ज्या गोष्टी मला मागच्या 13 वर्षात मिळाल्या नाहीत, हं, त्या गेल्या 1 वर्षात मिळाल्यात. हं, हं, मला माझं पहिलं नॉमिनेशन ठरलं तर मग मी दिलं. हं, पहिलं बेस्ट ॲक्ट्रेसचं अवॉर्ड ठरलं तर मग मी दिलं. हं, मला ते सगळं ह्या शोनी दिलंय, जे 13 वर्ष मी खूप काय म्हणतो आपण खूप मेहनत करत असतो, पण आपल्याला मिळत नसतं हं, हं, किंवा नोटीस पण होत नसतो आपण. हे माझ्या बाबतीत झालं होतं. तर ते मला ह्या शोनी सगळं भरून काढलंय. हं, आणि मग त्यामुळे खूप छान वाटतं मला, की एक छान युनिटमध्ये मी काम करतीये, हं, जिथली माणसं सगळी खूप छान आहेत. हं, को ॲक्टर्स पण खूप छान आहेत. हं, आणि ते खूप पॉझिटिव्हिटी देत असतात मला रोज काम करायला. हं, म्हणजे दिसतं कसं ना एरवी, की लीड्स तुम्ही हं, काम करता, हं, लीड्स हं, असतात हं, लीड्स. बट बाजूचे जे को ॲक्टर्स असतात ना, ते आपल्याला खूप एनर्जी देत असतात. हं, आणि माझ्या बाबतीत ते आहे, की सेट ऑफ आर्टिस्ट इतके चांगले हं, आहेत आमच्या हं, सेटवरती, हं, की ते मला खूप एनर्जी देत असतात. हं, आणि त्याच्याने खूप मजा येते. आणि मला खूप छान वाटतं, की आमची मेहनत सगळ्यांना आवडतीये. हं, ठरलं तर मग गेले 1.5 वर्ष नंबर 1ला आहे. आणि अजून काय पाहिजे ना, म्हणजे इतकी वर्ष आपण थांबलो, 2 वर्ष मी गॅप घेतली, हं, की काय कसं पुढचं चांगला शो हवाय. हं, आणि मग लोकांनी आपल्याला असं ॲक्सेप्ट करणं, इतकं प्रेम हं, देणं, हं, ह्यापेक्षा जास्त काय मागू शकते मी. सो आय एम लाइक मोर दॅन हॅपी आणि मोर दॅन लकी. वाह! वाह! तुझे फॅन सुद्धा खूप असतील ना गं? खूप म्हणजे म्हणजे इतर. मलाच तुझे 2-1 लाख फॅन्स वगैरे माहिती आहेत. पण इतर हं, ज्या लीड्स आहेत त्यांच्या कंपेअरमध्ये माझे सोशल मीडियावर फॅन खूप कमी आहेत. हं. असे असतील जनरलमध्ये तर माहीत नाही. पण काही एक्सपिरियन्स सांगशील फॅन्सचा? मला खूप डेंजर एक्सपिरियन्स पण आलेले आहेत. हो? हो, म्हणजे लिटरली पोलिस स्टेशनपर्यंत जायचे एक्सपिरियन्स पण आलेले आहेत. बाबा रे! काही कॉमेडी एक्सपिरियन्स पण असतात आणि काही खूप छान एक्सपिरियन्स पण सांग ना. असतात. सो काही वर्षांपूर्वी एक असा अनुभव आला होता, की मी एका ठिकाणी आपण सुपाऱ्यांना जातो. हं, म्हणजे सुपाऱ्या म्हणजे छान असे कार्यक्रम असतात फीत कापण्याचे वगैरे. तर त्या कार्यक्रमाला मी गेलेले आणि बाउन्सर्स होते खूप, कारण क्राउड खूप होता. दहीहंडीसाठी गेलेले. आणि अशी एक एवढी छोटीशी अशी मुलगी ना, बराच वेळ हातात काहीतरी घेऊन असं होतं,
हातात काहीतरी घेऊन ना उभी होती. तिला धक्के मारतायत सगळे, बरेच चला चला येऊ हम्म. नका येऊ नका चाललेलं. आणि ती जवळजवळ 1 तास तिथे क्राऊडमध्ये उभी होती. लिटरली 3.5-4 वर्षाची मुलगी असेल, छोटीशी. आणि माझं असं झालं, "अरे तिला पाठवा, एवढा वेळ ती थांबली आहे." ती आली आणि तिच्याकडे ना रेड कापडामध्ये असं रॅप केलेला एक स्टॅच्यू होता. तो तिने असा दिला. तर दॅट वॉज ते साईबाबा होते. तिने मला दिला आणि मला, "ताई, तू साईबाबांची भक्त आहेस ना, म्हणून तुझ्यासाठी आणलंय." म्हणजे पुढचं पाऊलमधली कल्याणी ही साईबाबांची भक्त असते. त्यामुळे तिने माझ्यासाठी ते आणलेलं आणि ती 1 तास असे धक्के खात ते ऐक घेऊन उभी होती. ऐक तर ती मूर्ती आजही माझ्या घरी आहे ऐक आणि मी छान त्यांना सजवून असं ठेवलेलं आहे. सो म्हणजे असे खूप अनुभव येतात. आता काही जण सातारा, सांगलीपासनं तिथनं येतात, आमच्या सेटवर येतात भेटायला. माझ्यासाठी काहीतरी आवडीचं खायला घेऊन येतात किंवा म्हणजे आपण म्हणतो ना, की आपण मुंबईतल्या मुंबईत कोणाला भेटायला जात नाही. ही माणसं एवढ्या लांबनं तुम्हाला मुंबईत भेटायला येतात, तर ही खरी पावती आहे. हो. मग असं वाटतं ना, की एक वेळ आपण 1 तास जास्त काम केलं ना, थकलो तरी ठीक आहे. पण अल्टिमेटली त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद दिसतो किंवा कुठे गेल्यावर तुम्हाला जे काही प्रेम मिळतं, हा खूप भारी अनुभव असतो कुठल्याही ॲक्टरसाठी. मग असं वाटतं, की अजून आपण एक्स्ट्रा मेहनत करावी आणि ती एनर्जी मिळते. वा वा. आणखीन तू तो पोलीस स्टेशनचा सांगितलंस तो अनुभव. बापरे! खूप डेंजरस किस्सा होता तो. मला काही महिने एक मुलगा स्टॉक करत होता Instagramवर आणि असंच की आता आज मी घरी सांगतोय, आपल्या लग्नाबद्दल चर्चा होईल वगैरे, म्हणजे वन साइडेड सगळं अरे वन बापरे. साइडेड हां. हे असं सगळं चाललं होतं आणि मग मेसेजेस यायचे. आपण कुठे लक्ष देतो ह्या सगळ्या गोष्टींकडे. पण मला नाव माहिती होतं त्याचं. कारण लक्षात राहतं हे नाव आपल्याला. मग मी अकाउंट ब्लॉक केलं की त्याच नावाचं दुसरं अकाउंट यायचं, तिसरं. अशी 15-20 अकाउंट्स ब्लॉक करून पण नवीन अकाउंट्स यायची आणि सेम. मग तो मला लोकेशन्स टाकायचा, आज मी तुझ्या सेट जवळ आलोय. म्हणजे दिस इज सो डेंजरस, क्रीपी, की आज तुझ्या घराजवळचाच हे टाकलाय. आणि कर्जत जवळचे स्क्रीनशॉट्स असायचे गुगल मॅप्सचे, की मी घराजवळ आहे वगैरे. तर मी म्हटलं हे अति होतंय जरा. पण समहाऊ त्यानंतर काही महिने संपलं ते, काही नाही घडलं. माझं जिमिंग वगैरे नॉर्मल सुरू होतं. मी तिथे गेलेले, तर तिकडनं एक दिवस बाहेर आल्यावर एक माणूस आला, मला म्हणाला, "मॅडम, मी लेखकाच्यासाठी हे ट्राय करतोय वगैरे, मला जरा हेल्प कराल का?" त्यांनी कार्ड दाखवलं त्याचं, ते लेखकांचं कार्ड असतं ते. बोलला, "सेल्फी काढू का तुमच्यावर?" कारण अशी खूप लोकं नॉर्मली पण येतात आणि काढतात. त्यांनी काढला फोटो वगैरे सगळं आणि मला म्हणाला, की "असे-असे मला कुठे सांगा ना सिरियलच्यासाठी लेखक म्हणून काय?" तर म्हटलं, "मी सांगू नाही शकणार, पण म्हटलं ठाण्यामध्ये आणि आसपास खूप सिरियल्स चालू आहेत. तर तुम्ही त्यांच्या सेटवर डायरेक्टली जाऊ शकता आणि बोलून घ्या." हे बोलून मी निघाले, मी गाडीत बसले आणि मला ना समहाऊ रिअलाईज झालं, की हे नाव मी वाचलेलं आहे. ओ अच्छा. आणि तो तोच माणूस होता. बाप रे. तो माझ्या जिमपर्यंत येऊन पोहोचला होता. त्याला माझे वेअरअबाउट्स कळले होते आणि आय वॉज लाइक साइट. मी म्हटलं, की आता मी घरी कशी जाऊ? मी परत जिमला गेले. माझे ट्रेनर सर होते, नितीन सर. त्यांना सांगितलं, म्हटलं माझ्यात हिंमत नाहीये आता. तो मला फॉलो करून येऊ शकतो माझ्या घरापर्यंत. मला असं झालं, की दिस इज सो डेंजरस आणि हे कोणीच करू नये कोणाच्या बाबतीत असं स्टॉक. म्हणजे मुलीनेही मुलाला करू नये, मुलानेही मुलीला करू नये. आणि मग मला टेन्शन आलं. म्हटलं आता दिस इज म्हणजे सीरियस होतंय खूप, इथपर्यंत येऊन पोहोचणं. आणि मग त्यांनी काय केलं, माझ्याबरोबर काढलेला सेल्फी 3-4 लोकांना, म्हणजे माझ्या फ्रेंड लिस्टमधल्या सगळ्यांना पाठवायला लागला. जुई मॅडम भेटल्या होत्या, त्यांना इन्व्हिटेशन पाठवायचंय, त्यांचा ॲड्रेस पाठवाल का प्लीज? म्हणजे ही वॉज नेक्स्ट लेव्हल इंटेलिजंट. आणि माझं असं झालं, की हे काय आहे म्हणजे कशासाठी? मग माझ्या कर्जतच्या घरी मी शंकराची भक्त आहे म्हणून बेलाची पानं पाठवणं वगैरे. आणि तोच फोटो स्वतःच्या Instagramलाही अपलोड करणं, हा किती मूर्खपणा आहे. म्हणजे मला लगेच कळलं ना, की हे त्यांनीच पाठवलंय. म्हणजे अशा सगळ्या किस्से. आणि सगळ्यात वर्स्ट पार्ट वॉज, माझ्या कर्जतच्या घरी जाऊन पोहोचला काका, म्हणजे आमचं एकत्रच घर आहे. आणि काकाला सांगितलं जुई मॅडमनी पाठवलंय. बरं त्यांनी करावं काय, तो कर्जत स्टेशनला गेला. लोकलमध्ये जाऊन बसला आणि माझा विषय काढला, की कर्जतचे सगळेच ओळखीचे, छोटंसं गाव आहे आमचं. तिथल्या एका त्यांनी विषय काढला, बोलला जुई गडकरी कुठे राहतात? तर त्या काकांनी सांगितलं ट्रेनमधल्या, अरे इथे राहते. तो कर्जतच्या घरी जाऊन पोहोचला आणि माझ्या काकाला सांगितलं, की जुई मॅडमनी पाठवलंय, असं असं आहे वगैरे. आणि मी दुसऱ्या दिवशी घरी गेले कर्जतला, दत्त जयंती होती. माझा काका म्हणाला, "अगं हां, तू त्यांना पाठवलं होतंस ना, ते आले होते काल." म्हटलं, "कोण?" त्यांनी नाव सांगितल्यावर आय वॉज लाईक, नाव आय एम डन. मी डायरेक्ट पोलीस कंप्लेंट केली. कारण म्हटलं दिस इज सिरियस. कोणीही हे तुम्ही घरी जाऊन पोचता, खोटं सांगून एखाद्याचं नाव. आणि मग पोलिसांनी बोलवलं, त्यांना छान त्यांची हजेरी घेतली. त्यांना खूपच छान भरपूर मस्तपैकी त्यांचं स्वागत केलं पोलिसांनी. आणि मग इट स्टॉप्ड. पण म्हणजे हो, थँक गॉड आणि थँक ठाणे पोलीस, की इट स्टॉप. पण हे असेही अनुभव येतात जे कोणालाच येऊ नयेत.
बापरे. नाही, आतापर्यंत असे फॅन्सचे छान छान अनुभव मला सुद्धा आले आहेत, आपण ऐकलेत सुद्धा. हो. आपले सगळेच मित्रमैत्रिणी जे असतात त्यांना म्हणजे आपण सुखावून जातो की कोणीतरी एवढा विचार करतंय हो. आपल्याबद्दल. पण हे हे जरा पण जरा अतिच विचार करणारे असतात. बापरे. राम गणेश गडकरींचं आणि तुझं नातं आहे का, की हा योगायोग आहे? योगायोग नाहीये. नातंच आहे. खापरपणती आहे मी त्यांची. अच्छा. आणि कर्जतच्या पुढे सांगवी नावाचं गाव आहे, हं. जे आमचं मूळ गाव आहे. हं. गडकरी तिथे काही वर्ष राहिले. हं. तिथे घरही आहे अजून. आणि त्यानंतर त्यांचं प्राथमिक शिक्षण हे जीवन शिक्षण मंदिर, कर्जतची जी हं. जिल्हा परिषद क्रमांक 1 शाळा आहे, त्यात झालं होतं. आणि मग काही वर्षांनी ते शिफ्ट झाले. हं. आणि काही वर्षांनी माझे आजोबा पण कर्जतला शिफ्ट झाले. अच्छा. सो असं ते आहे. आणि त्यामुळे माझ्या घरामध्ये साहित्याचं वातावरण पूर्णपणे आहे. हं. साहित्यिक बरेचसे मोठे रायटर्स आमच्या घरी येऊन गेलेले आहेत. त्यांची ये-जा असते नेहमी. बऱ्याचशा साहित्य संमेलनांना मी लहानपणापासून गेली आहे, काव्य हं. संमेलनांना. हं. माझे वडील पण कवी आहेत, हं. लेखक पण आहेत. हं. आणि काकासुद्धा लेखक आहे. हं. तो वृत्तपत्र लेखनाकडे त्याचं जास्त कल आहे. हं. एक जवळ-जवळ 3,500-4,000 त्याची पत्र प्रकाशित झालेली आहेत. हं. आणि असं खूप आहे म्हणजे आमच्या हं. घरात ते वातावरण त्यामुळे. वाह! कमाल, कमाल. जुई, थँक यू सो मच. खूप छान वाटलं तुला भेटून. खूप वर्षानंतर भेटलो हं. आणि खूप छान गप्पा झाल्या. मलाही खूप छान वाटलं. मला यायचंच होतं इथे आणि मी आले, तुला भेटले. तर गप्पांचा शेवट तुझ्या एका गोड गाण्याने करूया का? हं. अ, आनंद घन लता मंगेशकर बाईंची गाणी मला खूप आवडतात. त्यांनी कंपोज केलेली. आवडेल. आणि तो ब्लॅक अँड व्हाईट एरा पण खूप जास्त आवडतो. वाह, वाह! तर एक त्यातलं एक छोटंसं खूप गाणं. आवडेल. राजाच्या रंगमाली सोन्याचा बाई पलंग, राजाच्या रंगमाली सोन्याचा बाई पलंग, रुप्याचं खांब तेला मोत्याची झालर, रुप्याचं खांब तेला मोत्याची झालर, गडनी सजनी गडनी सजनी ग, गडनी सजनी गडनी सजनी ग, राजाच्या रंगमाली पराची मऊ गादी, राजाच्या रंगमाली पराची मऊ गादी, जरीचा चांदवा रेशमी शिनगार, जरीचा चांदवा रेशमी शिनगार, गडनी सजनी ग, गडनी सजनी ग. वाह, वाह, वाह! खूप Thank you. मस्त, खूप Thank you. मस्त. थँक यू सो मच जुई. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.